करायली माहिती नेत नाहीत बाबा तुला किती पण उड्या मारला तरी काय नाही. आता पळती बघा. बाय नको 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 नको. चला आता निघतो. कुठे चाललीस तू? एवढ्या उड्या का मारायच्यात माहितीये का? घेऊन जाऊ म्हणून. बाय करतेस मला? बाय बाय बाय. बापरे लिफ्ट कडे. शूज काय करतात बाबा? शांभवी तू तू काय म्हटलीस? बाबा काय करतात? शूज शूज घालतात. काय करते? शूज शूज घालतात. किती बोलती तू? शूज शूज. बाय शांभवी. बाय बाय बाय. जा तू बाबांसोबत ड्युटीला जा. जातेस? या मध्ये ये. नको बा येऊ नको. इकडे ये शांभवी. नको येऊ. नको येऊ. आता कशी लगेच मध्ये शिरते बघा. काय एवढं करायली माहिती येण्यासाठी तिला एवढ्या चालू मस्त मारायला लागली. नेत नाहीत बाबा तुला किती पण उड्या मारला तरी काय नाही. आता पळती बघा. बाय नको 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 येऊ नको नको नको. ये इकडे चल. जाऊ जाऊ बाय. आता बाबांनी सोबत नेलं नाही त्यामुळे आकाश पाताळ एक करून रडणं चाललेलं होतं. दंगा चाललेला नुसता. तेवढ्यात मावशी पण आल्या होत्या. तर मावशी तिला समजावून सांगत होत्या बाबांना ड्युटीला जायला पाहिजे शांभवी, रडायचं नाही वगैरे. आणि तिला ते आजी सारख्या वाटतात ना त्यामुळे बऱ्यापैकी ऐकते ते. आता स्वयंपाकाचं बघते त्यासाठीच इकडे भाज्या वगैरे सगळं धुवून घेते. बीटरूटची चपाती बनवणार आहे मी. रेग्युलर म्हणजे आपली साधी चपाती असते ना तर ती आज स्किप करते. तर बघा आपली ह्युमन टेंडन्सी आहे. ज्यावेळी आपल्याला काहीतरी त्रास जाणवायला लागतो किंवा फिजिकली काही दुखणं खुपणं मागे लागतं ना तेव्हा आपण आरोग्यासाठी काय चांगलं आहे त्याच्या बाबतीत विचार करायला लागतो किंवा ते पदार्थ बनवायला लागतो. तसंच काहीसं माझ्यासोबत सुद्धा होतंय. तर इकडे आता मी कणिक वगैरे मळून घेतलेली आहे बीटची. खरं तर मिक्सरमध्ये पण ते छान वाटलं ना तरी चालतं. पण मी खिसून घेतलंय त्यामुळे मध्ये मध्ये ते थोडंसं दिसत असेल तो. पण मला जर विचाराल तर मी नक्कीच हेच रेकमेंड करेन की तुम्ही ना मिक्सरमध्ये ते छान अशी फाईन त्याची पेस्ट करून घ्या. त्यामुळे काय होतं चपाती छान टम्म फुगते आणि खिसून घेतलं की ते मध्ये आले की मग तिथे हवा जाऊन फुटून जाते. ती चपाती फुगत नाही. तर मग त्यामुळे आपल्याला फुलकेच करावे लागतात. सो आज तोच बेत आहे माझा. करून घेते मी पटापट चपात्या. आज ना आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या एका ताईंनी इन्स्टावरती हा DM केलेला आहे की ताई तुम्ही सगळं कसं मॅनेज करता. म्हणजे लहान बाळ आहे, यूट्यूबचे क्लासेस घेतात, त्यासोबतच यूट्यूबसाठी कॉन्टेंट क्रिएट, त्यानंतर इंस्टाग्राम, स्त्रीचा अभ्यास, हे सगळं कसं काय मॅनेज करतात. तर या संदर्भातला एक डिटेल व्लॉग मला करायला नक्की आवडेल. तुम्हाला पाहायला आवडत असेल तर कमेंट करून मला सांगा. मी नक्की बनवेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा ज्या माझ्याकडे मदतीला मावशी येतात, ज्या फरशी क्लीन करतात किंवा भांडे घासतात, तर त्यांच्यामुळे बरंच कामाचा लोड माझा कमी होतो. बाकीची कामं जी आहेत ती थोडंसं लवकर उठावं लागतं. सगळ्या जणी ज्यावेळेस झोपलेल्या असतात त्यावेळी थोडं अगोदर उठून सगळं आवरावं लागतं. म्हणजे थोडे झोपीचे तास कमी होतात. आणि माझा मुलगा त्यातल्या त्यात समजदार असल्यामुळे तो त्याचा अभ्यास बऱ्यापैकी करतो. मी पण त्याचा अभ्यास घेते, खूप गरजेचं आहे तिथे. पण जास्त तर तो स्वतः करण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरं म्हणजे त्याला मी क्लास लावलेले आहेत. आता तो 4थीला गेलाय. तर कोणते क्लास लावलेत काय ते पण पुढे सांगते. कारण स्कॉलरशिप असते 7वी म्हणा, 4थी म्हणा, 5वी, हे सगळे महत्त्वाचे वर्ष असतात. आणि मग नवोदय स्कॉलरशिपला आपण बसवतो तेव्हा त्यांचा अभ्यास घेण्यासाठी तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. सो मी त्यासाठी सुद्धा पर्याय निवडलेला आहे. श्रीला ना मी ऑनलाईन क्लासेस लावलेले आहेत स्कॉलरशिपचे. GK गुरुजी ॲप आहे. उमेश खोसे तुम्हाला माहिती आहे त्याचं ते ॲप आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवर देते, शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण देते. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तुमची मुलं जर
4थी 7वी शिष्यवृत्ती किंवा 5वी नवोदयला असतील तर बॅचेस सुरू होत आहेत आणि सगळे डिटेल्स मी पुढे देतच आहे, ते पाहून घ्या. इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवायचे आहे का? मग आजच प्रवेश घ्या UK गुरुजी फाउंडेशनच्या ऑनलाईन शिष्यवृत्ती पूर्वतयारी कोर्समध्ये. 25 जुलैपासून दररोज लाईव्ह सेशन्स सुरू. अनुभवी TET आणि CTET उत्तीर्ण 10 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या शिक्षकांचे मार्गदर्शन. दररोज लाईव्ह क्लासेस, कधीही पाहता येणारे रेकॉर्डेड व्हिडिओ, प्रत्येक घटकावर स्पष्टीकरणासह सराव टेस्ट, 150 गुणांच्या 20पेक्षा अधिक सराव परीक्षा आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या शंकांचे 100% निरसन. विशेष ऑफर, प्रथम 100 प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2499 रुपयांऐवजी फक्त 999 रुपये. शिवाय 199 रुपये किमतीची टेस्ट सिरीज पूर्णपणे मोफत. आजच प्ले स्टोअरवरून UK गुरुजी ॲप डाउनलोड करून रजिस्टर करा किंवा अधिक माहितीसाठी संपर्क करा. UK गुरुजी फाउंडेशन, शिष्यवृत्ती परीक्षेतील यशासाठी विश्वासार्ह मार्गदर्शन, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी भक्कम पाऊल. जेव ना प्लीज. बशा खाली बशा. आता शांभवीला दात बऱ्यापैकी आलेत, त्यामुळे श्रीसाठी जे जेवण किंवा आमच्या सगळ्यांसाठी जे बनवतात ना, तर तेच शांभवी खाते. तिच्यासाठी वेगळं असं जास्त काही नाही तितकं बनवावं लागत. काहीच पदार्थ आहेत तर त्याच्या रेसिपी मी पुढे शेअर करेन तुमच्यासोबत. श्री आणि शांभवी दोघांची चॉईस भाजीच्या बाबतीत एकच आहे, ती म्हणजे भेंडीची भाजी. तर त्यामुळे एक दिवस आड भेंडी असल्यासारखी असतेच. पण मग आता ह्यांना ते दररोज थोडी ना चालणार आहे, त्यामुळे मग इथे मी काजू करी बनवायला घेतली. कारण कसं असतं, जेव्हा आपण वर्किंग असतो त्यावेळी एक मनात सतत गिल्ट असते की आपल्यामुळे घरात काही कमी तर पडत नाही आहे ना, किंवा मग तेच ते तर होत नाही आहे ना, किंवा साध्याच भाज्या आपण नेहमी बनवतोय तर मग घरच्यांना ते आवडतं आहे ना, किंवा आपल्या मनालाच आपण खात असतो एक प्रकारे. मॉम गिल्ट म्हणतो ना आपण, तर ते प्रत्येक आईला एकदा ना एकदा आयुष्यात नक्कीच येत असतं. त्याच्यामध्ये ती घरातलीही कामं करत असेल तरीही ते करून, जर ती बाहेर जाऊन जॉब करत असेल तर, किंवा मग घरातली कामं जी काही रुटीनची आहेत ती करून घरातूनच काही 4 पैसे कमवत असेल, काही वर्क फ्रॉम होम करत असेल किंवा बिझनेस हँडल करत असेल, तर ते आपसूक येतं. मला एक गोष्ट दाखवी बघायची अशीच. तुम्हाला खोटं वाटत असेल तरी बघा, जेसीचे पार्टिकल्स. हे श्रीने ना घरच्या घरी चिया सीड्स लावलेत आणि हे इतके छान ग्रो झालेत. फक्त आणि फक्त 3 दिवसात. 3 दिवसात उगवलेत. काय केलं होतं अगोदर? पाण्यात ठेवले होते का? नाही, पाण्यात ठेवली की ग्रोथ बंद होती. हां माती घेतली, त्यामध्ये टाकले थोडे एवढेशेच हां. चिमूटभर, आणि मग परत पाणी ते आहे ना, घातलं. पाणी घातलं आणि वरून माती टाकली. हे कसलं सुंदर आलंय हे. पण हे खूप जास्त दाट आलेत. होतो ना, मायक्रोग्रेन्स पण ग्रो करतो आहे. सो मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. इथे आता फळं आणली होती मगाशी, त्यांनी ती काढून ठेवतोय. केळी आहे. माझी फेवरेट गोष्ट आहे आंबा. अगं काय हा केशरचा आणि तुम्हाला सांगते कसं ओळखायचं. ज्याला लाल नसते ना ती केशर आंबा नसते, त्याला थोडा आहे म्हणजे हे केशरचा आहे, नाही म्हणजे आपण केशरच आहे. केशर नाही रे, हा केशरच आहे. कलमे, साधी रेग्युलरची कलमी. नीलम. पोमोग्रॅनेट लावणार आहे मामी. आज ना फिजिओथेरपिस्टकडे आमची अपॉइंटमेंट होती, तर त्यासाठीच इकडे शांभवीचा वगैरे ड्रेस चेंज केला. मी ॲज इट इज आहे तशीच निघाली आहे. छान छान. आमचा ब्लॉग कसा वाटतोय? ब्लेश. चला बाय, जा तुम्ही. लई छान मारू नका.
चांगलेत बघ. किती खुश आहे. दाखव. हा बघ ना, माझे केस जरा वेगळ्या रंगाचे वाटतात. तू शांभवी शांभवी दुसरी कशी पळते रे. आता फिजिओथेरपिस्टनी जे सांगितलं ना ते इतकं सिरियस होतं की आम्ही लागलीच गाडी वळवली ती म्हणजे इकडे, कारण म्हटलं व्यायाम खूप गरजेचा आहे तुमच्यासाठी. सो अगोदर इथे येऊन थोडा वॉक केला, थोडंसं वॉर्मअप केलं आणि व्यायामही करून घेतला. तर आता ना आम्ही रंकाळ्याच्या इकडच्या बाजूला आलोय. इथं नुसतं बसून जरी इकडे बघत राहिलं ना हो तरी तर हे खूप बघा सुंदर दिसतं. एवढं छान आहे ना, म्हणजे सनसेट एकदम जबरदस्त आहे का नाही. आणि निसर्गाच्या सानिध्यात ना इतकी पॉझिटिव्हिटी मिळते. भयानक. मित्र अवतारात आहे असे चालले काही नाही, मेकअप नाही काय असं चालले घरातल्या ड्रेसवरच. हो चला, तर आमचा थोडा वेळ इथं विरंगुळा झालेला आहे. शांभवी पण थोडंफार खेळले. हो चालते, मी गाडी घेऊन येतो तिकडं, तुम्ही या. हां चला. चला इकडे असली चला चला चला, दादाला पकडा, भैयाला पकडा. आता निघालोय आम्ही घरी जाण्यासाठी. सायंकाळच्याच वेळ आलो होतो, थोडासा वेळ इथे घालवला, थोडा व्यायाम केला. स्ट्रिक्टली डॉक्टरांनी सांगितलं की व्यायाम केल्याशिवाय पर्याय नाही, असं केल्यानंतर मग थोडं तिकडे रंकाळ्याच्या बाजूला गेलो आणि आता घरी जायला निघालो. चला. एक कोणतं प्लांट आहे तुम्ही सांगा मला, तर वाटायला चेरी ब्लॉसम आहे. आताच हे गेले ड्युटीला आम्हाला सोडून, ते खाली गेटला सोडलं आम्हाला आणि आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. श्रीने प्लांट घेतलाय, कटिंग घेतली आहे, तर त्याला प्लांट लावायचं आहे आणि शांभवी बाबाच्या मागे लागली जायचं. आता त्यांना बराच वेळ आली तिकडे, सो बाकी चालू आहे दिली बाबांनी मला. चला आता पुढे काय असेल काय नाही ते कंटिन्यू करते. की ना इतकं पळवते बापरे. आणि आपले फॉलोअर्स भेटले ते रस्त्यामध्ये, हे काढायचं. काय केलंस? पाण्याच्या बॉटलमध्ये ठेवलंय म्हणजे लवकर रुटीन येते. काय होतंय? लवकर रुटीन होती. आणि हे काय केलं? हे वरती जे वेस्ट असे आहेत ना, हे कट करायचे म्हणजे आहे ना, त्यांची एनर्जी तर जात नाही, फक्त नवीन हे ग्रोथ करायला आणि रूट्सला एनर्जी जाते सगळी. असं का? हां. बबीचं काय चाललंय, ते आंबा कट करून दे म्हणे मला. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.